नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमे संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। बघा, प्रथम जाणून घेऊ कोजागिरी पौर्णिमा कधी आहे। तर कोजागिरी पौर्णिमा यावर्षी आली आहे 6 ऑक्टोबर 2025 रोजी। तर ही पौर्णिमा आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची तिथी, लक्ष्मीकारक तिथी म्हणून ती ओळखली जाते। तर प्रथम जाणून घेऊ पौर्णिमा प्रारंभ। तर कोजागिरी पौर्णिमा प्रारंभ हा 6 ऑक्टोबरला सोमवारी दुपारी 12:24 सुरुवात होत आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी सकाळी 9:18 समाप्त होत आहे। तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही 6 तारखेच्या रात्री म्हणजेच सोमवारच्या रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळी 6 नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता, म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोजागिरी दिवशी घरात स्वस्तिक काढायचं आहे। ते का काढायचं, कुठल्या ठिकाणी काढायचं आणि आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र, इंद्र, कुबेर, माता लक्ष्मी यांची पूजा करण्यापूर्वी आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा कसा लावायचा याबद्दल माहिती देखील पाहणार आहोत। बघा, आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिकला खूप जास्त महत्त्व आहे। स्वस्तिक हे शुभतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे। स्वस्तिक म्हणजे चांगलं अस्तित्व प्रदान करणारा, चांगली शक्ती प्रदान करणारा हे स्वस्तिक तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला रात्री 6 नंतर काढू शकता। मासिक धर्म किंवा सूतक असेल तर काढता येणार नाही। तसेच हळदी आणि कुंकू एकत्र करून हे स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्य आणि शुभ प्रतीक आहे, त्यामुळे घरामध्ये नेहमी मांगल्यमय गोष्टी घडतात आणि कोणाच्याही वाईट नजरेचा किंवा नकारात्मकतेचा परिणाम होत नाही आणि त्यामुळेच पौर्णिमेला आवर्जून स्वस्तिक हे काढावे। तर बघा, हे स्वस्तिक खालील 5 ठिकाणी आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेला काढायचं आहे। तर तुम्हाला ते सांगते। प्रथम मुख्य दरवाजा येथे स्वस्तिक काढल्याने समोरून येणारी नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद त्यात असते। घरात येणाऱ्या माणसाच्या मनात द्वेष किंवा वाईट भावना असू शकते, त्याला थांबवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक कधीही वेडवाकडं काढू नये, त्याच्या रेषा समप्रमाणात असाव्यात। स्वस्तिक काढल्यावर बाजूला 2 रेषा म्हणजेच मर्यादेचं प्रतीक आणि 4 ठिंब म्हणजे ते टिपके काढायला विसरू नका। किचन, आता दुसरं स्वस्तिक हे स्वयंपाकघर म्हणजे किचन येथे अन्नपूर्णेचा वास असतो। तेथे स्वयंपाक करताना आपलं मन वाईट असलं तरी त्या स्वस्तिकडे नजर गेल्यावर मनातले वाईट विचार तेथे थांबतात आणि ते अन्नाद्वारे आपल्या स्वयंपाकात येत नाही आणि म्हणूनच आपल्याला अन्नाचा दोष लागत नाही आणि म्हणून इथे देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर लक्ष्मी ठेवण्याची जागा म्हणजे पैसा। बघा, जिथे तुम्ही घरातला खर्च करण्यासाठीचे किंवा बचतीचे पैसे ठेवता तिथे कपाटाच्या बाहेरच्या बाजूने किंवा ड्रॉवरच्या बाहेरून किंवा आतल्या बाजूने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। तसेच देवघराच्या पाठीमागे, प्रत्येकाच्या घरात देवघर किंवा देवाच्या मूर्ती, फोटो जिथे आहेत त्याच्या पाठीमागे भिंतीवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचे आहे। आणि मुले जिथे अभ्यास करतात बघा, तिथे हे शेवटचं स्वस्तिक काढायचं आहे की तिथे स्वस्तिक असेल तर त्यांच्या मनातील नकारात्मकता ही कमी होते। तर अशा प्रकारे या 5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकला हळदी, कुंकू, अक्षदा लावून धूप दीप दाखवायचा आहे। बघा, यानंतर कोजागिरी पौर्णिमेला सोमवारी रात्री 12 वाजता दिवा लावायचा आहे। लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र पृथ्वीवरती येणार आहेत आणि जागृती म्हणजे कोण जागा आहे हे बघणार आहेत। जे जागे असतील त्यांना भरभरून आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी होतील। तर असे साक्षात नारायणाचे वरदान आहे। मग दिवा कसा लावावा? बघा, तुम्ही 12 वाजता पूजेला बसणार आहात तर त्या अगोदर तुम्ही 11:30 वाजता दिवा लावू शकता आणि तो दिवा कमीत कमी 2 तास चालू राहायला पाहिजे असा दिवा तुम्ही घ्या आणि मग तो तुम्ही पंती किंवा स्टीलचा किंवा पितळेचा तुम्ही घेऊ शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे किंवा चौमुखी दिवा म्हणजे 4 वाती 4 दिशेला असतील अशा पद्धतीने वाती लावायच्या आहेत।
ती वात कलाव्याची म्हणजेच लाल रंगाची असावी किंवा मग तुम्ही कापसाच्या वातीला कुंकू लावून ती लाल करू शकता आणि त्यामध्ये गाईचे शुद्ध तूप असावे। जर तूप नसेल तर तेलात थोडीशी हळद टाकून तो दिवा लावावा। दिवा खाली न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ हळद कुंकू ठेवून त्यावरती दिवा ठेवावा किंवा प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे। तसेच दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं हे देखील अर्पण करायचं आहे। आता दिवा लावल्यावर देवीला प्रार्थना करताना आपले तोंड दक्षिणेकडे येणार नाही याची देखील काळजी घ्या। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की मी आज ही सेवा करत आहे आणि माझ्या घरात तुला आमंत्रित करत आहे। तू या अष्टरूपाच्या स्वरूपात माझ्या घरात अखंड वास कर। दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे, आत लावायचा नाहीये, म्हणजेच बाहेरून प्रवेश करताना उजव्या बाजूला। आता हा दिवा माता लक्ष्मी आणि इंद्रदेवांच्या स्वागतासाठी लावला जातो। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि विनाकारण होणारी भांडणे देखील कमी होतात। तसेच लहान मुले, वयस्क लोक, प्रेग्नेंट महिला किंवा कामाला जायचं असेल त्यांना जागे राहण्यासाठी फोर्स करू नका। सगळे झोपले तरी चालतील, मात्र तुम्ही तुमची सेवा करत राहा। दिवा जास्त वेळ पेटता राहील याची देखील काळजी घ्या आणि तो जर शांत झाला म्हणजेच विझला तर घाबरू नका। आता बघा, कोजागिरी पौर्णिमेला सेवेची सुरुवात रात्री 12 वाजता करावी आणि ते तुम्ही 1 तास कमीत कमी करू शकता। बघा, कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमः म्हणून नमस्कार करावा किंवा गणेश स्तोत्र म्हणावं आणि त्यानंतर आपले गुरु असणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राची 1 माळ आवश्यक करावी। त्यानंतर लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करावी। बघा, लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये श्री सूक्तम कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करा। तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टक आणि कनकधारा स्तोत्र यापैकी जे शक्य असेल ते करावे। सेवेत 16 वेळा श्री सूक्तम, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा नरवाण मंत्र म्हणावेत। तसेच लक्ष्मी मातेच्या सोबत विष्णू भगवानांची सेवा म्हणून व्यंकटेश स्तोत्र एकदा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम म्हणावे किंवा ऐकावे। कोजागिरी पौर्णिमेला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची सेवा जास्तीत जास्त करावी आणि ही सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तसेच कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून चंद्राला दूध आणि पाणी एकत्र करून आरती द्यावे। तसेच पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा आणि पांढऱ्या फुलांचा तसेच गुलाब कमळ या फुलांचा वापर आवश्यक करावा। पूजा करताना शक्यतो पांढरे वस्त्र घालावे। जर पांढरे वस्त्र घालणे शक्य नसल्यास पिवळे किंवा लाल रंग चालेल, पण काळ्या रंगाचे वस्त्र घालू नये। तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्कीच या सेवा हे उपाय अवश्य करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।